आज फैजपूर येथील निष्कलंक धाम या ठिकाणी सतपंथी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांचा आज प्रकटन दिन साजरा करण्यात आला। याविषयी निसर्गोपचार पद्धतीच्या माध्यमातून हेअर केअर सेंटर सुरू करण्यात आलं आणि विविध प्रकारच्या आरोग्याच्या शिबिरांचं आयोजन करण्यात आलं। याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री, खेल राज्यमंत्री व युवा कल्याण मंत्री रक्षाताई खडसे आहेत। त्यांच्याकडून या कार्यक्रमाबद्दल माहिती जाणून घेऊया। जनार्दन हरीजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण इथे आलात। विविध प्रकारच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं, आरोग्य शिबिर पण आयोजित केलेत आणि या ठिकाणी जे आरोग्य शिबिर आहे किंवा जे काही आरोग्याच्या संदर्भात सेवा उपलब्ध झाली आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगू? इथे आदरणीय जनार्दन महाराजांच्या वतीने इथे तुलसी हेल्थ केअर सुरू करण्यात आलेला आहे। पंचकर्मा सेंटर आहे आणि मला असं वाटतं की ही उपलब्ध आपल्या भागासाठी खूप मोठी एक उपलब्धी आहे की ज्या माध्यमातून आपण पंचकर्मा नॅचरोपॅथीचे सगळे ट्रीटमेंट एकदम कमी दरामध्ये आपण घेऊ शकतो की जे आज काल इथे भेटत नाही। केरळ, पुणे, मुंबई एवढ्या लांब ठिकाणी जावं लागतं आणि खूप सारा पैसाही तिथं मोजावा लागतो, पण एवढ्या कमी दरामध्ये जर आपल्याला ही ट्रीटमेंट इथे भेटते तर याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घेतला पाहिजे, कारण की शेवटी आपलं आरोग्य चांगलं राखणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे। आज माननीय गुरुदेव महामंडलेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज यांचा अवतरण दिन। त्यांच्या अवतरण दिनाबद्दल काय बोलायचं, त्यांची जे ख्याती आहे ते जगभर प्रसारित झालेली आहे, त्याच्यामुळे आम्ही काय सांगायचं। परंतु महाराजांचं एक असं नेतृत्व आहे, एक त्यांचं छबी अशी आहे की त्यांच्यामुळे सर्व लोक एकत्रित आकर्षित होतात आणि आपल्या भागामध्ये या निष्कलंक धामच्या परिसरामध्ये पंचक्रोशीमध्ये त्यांनी सर्व सांप्रदायिक जे पंथ असतील, संप्रदाय असतील, त्यांना सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, काय झालेलंच आहे। आणि त्यांच्यामुळे संप्रदायातील एकमेकाचे मतभेद जे असतील, हा संप्रदाय असा तो संप्रदाय असा, हे मतभेद मिटलेले आहेत आणि त्यांच्या इकडेच्या भागामध्ये असल्यामुळे युवकांना योग्य ते असं मार्गदर्शन मिळत आहे। व्यसनाधीनतेपासून दूर होणं आणि आपलं कार्य चांगलं करत राहणं, आपल्या हिंदू धर्माचं रक्षण कसं करावं यासाठी ते नेहमी जनजागृती करत असतात। असं त्यांच्यासाठी आज मी आमच्या तीर्थक्षेत्र श्री कामसिद्ध देवस्थानमार्फत त्यांना दीर्घायुष्य लाभो ही विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। कॅमेरामन सुजन फेगळेसह मी राजेंद्र चौधरी, भारत 24 तास, फैजपूर।